गेल्या काही काळामध्ये बाबाबुवांचं प्रस्थ प्रचंड वाढलंय आणि असं असतानाच पुण्यातही एका बाबांसंबंधी चर्चा सुरू झाली आहे। या बाबाचे अनेक व्हिडिओ भक्तांनी व्हायरल केलेत आणि ते व्हिडिओ पाहून हा बाबा कोण आणि तो नेमका काय उपचार करतो याची उत्सुकताही अनेकांना लागली आहे। यातलं वास्तव काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर हे बाबा आहेत उमेश तागुंदे। या बाबाचे शिष्य त्याचे पाणी आणि दुधाने पाय धुतात आणि तेच पाणी आणि दूध प्राशन करतात। असे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। एबीपी माझाच्या बातमीची दखल अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या निमित्ताने घेतली आणि अन्निसने पुण्यातील वारजे पोलिसात तक्रार केली आहे। भोंदूवरती कारवाईची मागणीही केली आहे। त्याच्या आर्थिक बाबींची चौकशी करा असं अन्निसने म्हटलंय। आता आम्ही जेव्हा ह्या पोलीस स्टेशनला आलो तर पोलिसांनी एक प्राथमिक चौकशी केलेली आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। पण आम्ही असं म्हटलं की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीचे व्हिडिओ त्यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन स्पष्ट दिसतं आहे, ज्याच्यामध्ये स्वतःच्या अंगात दैवी शक्ती आहे असं दाखवून लोकांच्या समस्या सोडवणं असू द्या किंवा महिलांच्या बाबतीत काही जे कृत्य व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते देखील ऑब्जेक्शनेबल आहे। आणि चमत्कार देखील जळता कापूर खाण्याचा व्हिडिओ मी पाहिलेला आहे की असं लोकांना भासवतं की माझ्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे। आणि ज्या पद्धतीने तो हे सगळं करतो आहे आणि ज्या पद्धतीने त्याच्याकडे सोच आहे की अशा पद्धतीचे काय आर्थिक स्रोत आहेत त्याचे की ज्याच्या माध्यमातून तो एवढे पैसे गोळा करतोय त्याची पण चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। यावर स्वतः आध्यात्मिक गुरु असलेल्या उमेश तागुंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तीही पाहूयात। तर मी ज्या दिवशी गुरुपौर्णिमेला बसलो होतो त्या दिवशी मी काय कुणाला म्हणलो नाही की तुम्ही माझे पाय धुवा पाणी प्या। उलट मी ते नाही म्हणत होतो सगळ्यांना। आता त्यांची भावना होती, त्यांची श्रद्धा होती, मग त्यांच्या भावनेला आता त्यांनी म्हणजे मी स्वतः काय सांगितलं नाही पण त्यांनी स्वतः पाय धुवून पाणी पिले। कारण मी त्यांना नको म्हणलं होतं। मग त्यांनी आम्हाला म्हणजे की नाही पप्पा तुम्ही नाही का आमचे गुरु आहेत आणि आमची ते मनात इच्छा आहे भावना आहे म्हणून त्यांनी पाय धुवून पाणी पिलं। तेवढं माझ्या गुरूंचे माझे उपकार होते म्हणून मी त्यांचे पाय धुवून पाणी पिलं। ते माझ्या श्रद्धेचा भाग आला। मी इतरांना तर काय पाय धुवून दिले म्हणजे नको म्हणत होतो पण तरी त्यांनी पाय धुतले।